नमस्कार, मी वनवे परशुराम रघुनाथ, मुक्काम पोस्ट गोपापूर, तालुका परली वैजनाथ, जिल्हा बीड। शेती तर वडिलोपार्जित आहे, परंतु मी हल्ली एक 5-7 वर्षापासून शेती करतो आणि शेतीमध्ये प्रामुख्याने खरीपमध्ये सोयाबीन आणि कापूस, त्याच पद्धतीने रब्बीमध्ये हरभरा आणि ज्वारी याचं पीक असतं। मला टोटल 6 एकर जमीन आहे। सरासरी जर ॲव्हरेज काढलं तर एकरी शेती कामासाठी 25,000 रुपये ते 30,000 रुपये खर्च होतो। त्याच तुलनेत टोटली 6 एकर जमीन जर आपण तुलना केली तर एक 1.25 लाख ते 1.5 लाखाच्या घरामध्ये जातं खर्च। सरासरी जर आपण अनुमान काढलं तर वातावरणाच्या बदलानुसार तर त्या पिकाचं जवळपास 80 ते 90% नुकसान होतं। प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतीला एक आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि शेतकरी हा पूर्णतः आर्थिकदृष्ट्या नुकसानातून बाहेर काढण्यासाठी एक सकारात्मक दृष्टिकोनातून नक्की सहकार्य करते। मला एक 2023 खरीपच्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून 2 वेळेस, एक वेळेस 24,000 आणि एक वेळेस 75,000 असे करून एक 91-92 हजाराच्या घरामध्ये भेटले। पीक विमा मिळवण्यासाठी सुरुवातीला तर आपण विमा भरल्यानंतर ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये नुकसान होतं त्यावेळेस क्रॉप इन्शुरन्स नावाचं ॲप्लिकेशन हे मोबाईलवरती घेऊन पीक विमा क्लेम मिळणे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर, आणि क्लेम करते वेळेस जो आपण भरल्यानंतर आपल्याला पावती दिली होती त्या पावतीवरून आपण क्लेम केला होता। पीक विमाच्या संदर्भातून कृषी कार्यालय असन, CSC सेंटर असन किंवा मग गावातील ग्रामपंचायतचे ऑपरेटर्स असतील यांच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली होती। एक 2023च्या खरीप त्या वर्षी आपल्या शेतामध्ये सोयाबीन होतं आणि त्यावेळेस अतिवृष्टी झाली होती आणि त्या माध्यमातून जवळपास 80 ते 90% ही पिकाची नुकसान झाली होती आणि त्याच्यावरूनच आपल्याला एक 90-91 हजार रुपये जवळपास हे नुकसान भरपाई पण आपल्याला प्राप्त झाली होती। 14,447 याही नंबरचा उल्लेख केला जातो आणि शेतकऱ्यांच्या अडीअडचणीला हा नंबर नक्कीच कामी पडतो। त्या माध्यमातून आपला हा नंबर माहीत झाला होता। तर व्हॉट्सअपवरती पण उपलब्ध केल्यामुळं नक्कीच व्हॉट्सअप नंबर पण त्यावेळेस आम्हाला माहीत झाला होता। पंतप्रधान फसल विमा योजना याच्या अधिकृत वेबसाईटवरती आम्ही सर्वसाधारण शेतकरी असल्यामुळं एक तर CSC सेंटरवरून विमा भरण्याला जास्तीत जास्त प्राधान्य देतो। पीक विमा शेतीचा काढणं हा अत्यंत आवश्यक आहे। थोडं कमीत कमी शब्दामध्ये बाजार मांडायचं म्हणलं तर शेतीसाठी एक सुरक्षा कवच या भाषेमध्ये मी आता उल्लेख करीन आणि नक्कीच भरावाच। नक्कीच मी भारतातील सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करू इच्छितो, ज्यावेळेस आपल्या शेतीचं नुकसान होतं त्यावेळेस नक्कीच आपल्याला आर्थिकदृष्ट्या पाण्यामध्ये न जाता कुठेतरी सक्षम बनवण्यासाठी फसल विमा योजना ही नक्कीच आपल्या कामी येते। त्यामुळं शेतीचं सुरक्षा कवच जे पंतप्रधान फसल विमा योजना आहे ते नक्कीच काढायला पाहिजे। हो, नक्कीच घटना लक्षात आहे। 2023मध्ये खरीप त्या सीझनमध्ये सोयाबीन शेतामध्ये भरभरून होती। 15 ते 20 दिवस अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीच्या माध्यमातून जवळपास सर्व शेतकऱ्यांचे 80 ते 90% नुकसान झालं होतं। मला जवळपास टोटल 6 एकरसाठी 91,000 रुपयाच्या जवळपास रक्कम ही प्राप्त झाली होती आणि विशेष म्हणजे पंतप्रधान फसल बीमा योजनेला मी फक्त प्रीमियम 1 रुपया भरलेला होता। फसल बीमा से संबंधित जानकारी के लिए हेल्पलाइन नंबर 14447 पर कॉल करें। फसल बीमा कराओ, सुरक्षा कवच पाओ।